नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. 1.2 Androcles and the Lion English Workshop. Number 1A. Match the phrases in column A with their meaning in column B. Column A. Number 1. Looking out for. Looking out for म्हणजे चा शोध घेणे. Number 2. Face to face. Face to face म्हणजे समोरासमोर येणे. Number 3. Summon up courage. Summon up courage म्हणजे धैर्य एकवटणे. Number 4. Rage meditate म्हणजे राग कमी होणे किंवा संताप कमी होणे. Number 5. Be moved by म्हणजे भावना विवश होणे किंवा खूप प्रबळ इच्छा निर्माण होणे. आता कॉलम बी मध्ये आपण ह्या अर्थाचे असणारे शब्द शोधणार आहोत. तर एकदा मी वाचून घेते. ए नंबर अँगर रिड्यूस्ड राग कमी होणे. बी रिटर्न स्लोली हळूहळू परतणे. सी ट्राईंग टू रीच फॉर च्यापर्यंत पोहोचणे. फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग. डी फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग दयाभाव निर्माण होणे. ई ट्राय टू बी ब्रेव बनण्याचा प्रयत्न करणे. एफ इन फ्रंट ऑफ इच अदर च्या समोरासमोर. आता आपल्याला जोड्या लावायच्या आहे. लुकिंग आउट फॉर चा शोध घेणे ची जोडी लागेल नंबर सी शी ट्राईंग टू सर्च फॉर. फेस टू फेस समोरासमोर याची जोडी लागेल इन फ्रंट ऑफ इच अदर एफ नंबर. नंबर 3 समन अप करेज याची जोडी लागेल ई नंबर ट्राय टू बी ब्रेव. नंबर 4 रेज मेल्टेड ची जोडी लागेल अँगर रिड्यूस नंबर ए अँगर रिड्यूस. नंबर 5 बी मूड बाय भावना विवश होणे याची जोडी लागेल डी नंबरशी फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग. बी नंबर रीड द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द स्टोरी. नंबर 1 दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. नंबर 2 द काइंड मॅन बाउंडेड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ. Number 3. The lion bounded towards Androcles again. The word bound carries 3 different meaning in each of the sentence. Bound हा शब्द आहे हा तिन्ही सेंटेन्समध्ये वेगवेगळा अर्थ घेऊन आलेला आहे. पहिला अर्थ त्यातला एक अर्थ आलेला आहे रश्ड फॉरवर्ड म्हणजे पुढे जाणे या अर्थाचा. दुसरा अर्थ आलेला आहे बी फोर्स टू फॉलो म्हणजे फोर्सफुली करणे. आणि सी नंबरचा अर्थ आणि एक अर्थ आलेला आहे त्यात टाईड अप म्हणजे बांधणे. आता कुठला अर्थ याला मॅच होते ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या वाक्यामध्ये दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स म्हणजे मालकाची आज्ञा पाळणे हे गरजेचं होतं. म्हणून इथे बी नंबरचा जो ऑप्शन आहे फोर्स टू फॉलो हा ऑप्शन आपल्याला इथे चूज करावा लागेल. नंबर 2 द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ. त्या काइंड माणसाने त्या लॉयन्सच्या इंजर्ड म्हणजेच जखमी झालेल्या पायाला मलमपट्टी केली या अर्थाचा शब्द येईल सी टाईड अप म्हणजे बांधणे. आणि 3 नंबरमध्ये आहे द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. लॉयन पुन्हा अँड्रोकल्सच्या दिशेने बाउंडेड म्हणजे आपण झेप घेणे असं म्हणू शकतो. तर त्या अर्थाचा शब्द आहे रश फॉरवर्ड एन. तर बी सी आणि ए हे आपण बॉक्सेसमध्ये लिहिलेलं आहे. Now translate each of the 3 sentences A, B, C into your medium of learning. A नंबरमध्ये जे सेंटेन्स आहे द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन म्हणजे लायननी अँड्रोकल्सच्या दिशेने झेप घेतली. बी नंबर दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स म्हणजे मालकाची आज्ञा पाळणं हे त्याच्यासाठी बंधनकारक होतं. द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंजर्ड पॉ म्हणजे त्या दयाळू माणसाला लॉयनचा इंजर्ड पॉ पाहून त्याची दया आली. क्वेश्चन नंबर 2 ए फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. नंबर 1 काइंड म्हणजेच दयाळू आणि त्याच्या अपोजिट येईल क्रुएल CRUEL क्रुएल. 2 नंबरवर आहे पुअर म्हणजे गरीब आणि त्याच्या अपोजिट येईल वेल्दी. नंबर 3 स्लेव म्हणजे गुलाम आणि त्याच्या ऑपोजिट येईल मास्टर. नंबर 4 हाय
आणि त्याच्या ऑपोजिट येईल लो. नंबर 5 पनिशमेंट आणि त्याच्या ऑपोजिट येईल रिवॉर्ड. नंबर 6 अनबाउंड आणि त्याच्या ऑपोजिट येईल बाउंड. नंबर 7 टेंडर आणि त्याच्या ऑपोजिट येईल टोग, TOUGH. नंबर 8 हॅपी आणि त्याच्या ऑपोजिट आपल्या टेक्स्टमध्ये आलेला शब्द आहे डिसमेड, DISMAYED. हॅपी ऑपोजिट डिसमेड. बी नंबरचा क्वेश्चन फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड मेड बाय द लॉयन. लॉयनद्वारे काढण्यात आलेले 5 साऊंड तुम्हाला इथे फाइंड आउट करून टेक्स्टमधले लिहायचे आहे. तर पहिला साऊंड राहील ग्रोल्ड, GROWLED ग्रोल्ड. सेकंड राहील MOANED मोन्ड. थर्ड राहील व्हिम्पर्ड, WHIMPERED व्हिम्पर्ड. फोर्थ राहील रोअरिंग, ROARING रोअरिंग. आणि फिफ्थ राहील PURR पर. Question number 3. Write the reactions that follow each of the actions given below. A number is Androcles did not like his cruel master. Androclesला त्याचा मास्टर अजिबात आवडत नव्हता. So he felt death was better than serving such a master and he escaped from the clutches of his cruel master. Number B. The lion looked at Androcles piteously. So Androcle paused and then he moved very cautiously towards the lion and saw that the lion's paw was wounded, sore and swollen. C number is Androcles bandaged the lion's injured paw. So the lion licked his arm as if to show gratitude, which surprised and wondered Androcles. D number, a hungry ferocious lion was released into the arena. So, answer is so Androcles was filled with fear, but he showed he was not afraid. The lion reached Androcles and then it moved slowly forward. All its rage seemed to have melted and it recognized its friend. F number, the emperor asked Androcles what other reward he would like so. And the answer is he replied that he didn't want anything for himself, but he wanted the lion to be set free too. Now see question number 4. Write in your own words 3 to 4 sentences about each of the following. 3 ते 4 सेंटेन्समध्ये आपल्याला खालील माहिती लिहायची आहे. Number 1 is the condition of slave in ancient Rome. And the answer is slavery in ancient Rome plays an important role in society and the economy. Besides mutual labor, slaves perform many domestic services and might be employed at high-skilled jobs. Accountants and physicians were often slaves. Greek slave in particular used to be highly educated. Unskilled slave work on farm, in mines and at mills. Their living conditions were miserable and their lives short. Question number 2. Qualities of Androcles. So the answer is, I think Androcle was a very kind man. So when he saw the lion in pain, he did not think about his life, whereas he thought about the lion's distress and tried to help him. So in our life too, we should help the people in distress. He was kind, cooperative, understanding, sensitive, brave, courageous and friendly by nature. Question number 3. Even wild animals can be our friends. And the answer is yes. Even wild animals can be our friends because they have also feeling and emotions. If we help them, definitely they will not be cruel with us. They know how to give reactions to our action. If we treat them carelessly, definitely they will be cruel with us. And if we treat them friendly and affectionately, they can be our friends.
लँग्वेज स्टडीचा भाग आपण पाहणार आहोत. ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे, म्हणजेच जी क्रियापदे काळ, मनस्थिती आणि प्रयोग व्यक्त करण्यासाठी वापरली जातात अशा क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. उदाहरणार्थ बी, कॅन, मे, विल इत्यादी. तर एक दोन उदाहरण पाहूया आपण. ही इज अ टीचर. याच्यामध्ये इज काळ व्यक्त करणारा शब्द आहे, तर इज हा सहाय्यकारी क्रियापद आहे. नंबर 2मध्ये बघूया. यू विल बी अ विनर. याच्यामध्ये विल काळ व्यक्त करणारा शब्द आहे, त्याच्यामुळे विल सहाय्यकारी क्रियापद होईल. बी, डू अँड हॅव ही नेहमी वापरली जाणारी क्रियापदे सामान्यतः एखाद्या वाक्यात एकटीच वापरली जातात, तेव्हा त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. आता बी, डू आणि हॅवचं एक एक उदाहरण आपण बघूया. शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. याच्यामध्ये इज वापरलं गेलेलं आहे. तर बीचे फॉर्म्स आलेले जे वाक्य असतात, विशेषतः ज्याच्यामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि विल बी, शाल बीचा वापर केला असतो, अशा शब्दांना सहाय्यकारी क्रियापद म्हटले जाते. त्याच्यानंतर डूचे फॉर्म म्हणजेच डू, डज आणि डीड. एक वाक्य बघूया. ही डज हिज वर्क वेल. इथे डज हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. आणि हॅवचे पण अशाच प्रकारे फॉर्म असतात. हॅव, हॅज आणि हॅड. एक वाक्य बघू. आय हॅव अ कोल्ड. इथे हॅव हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आता जे क्रियापद वाक्यात मुख्य क्रियापदाच्या सोबत वापरले जाते अशा क्रियापदाला मॉडेल ऑक्झिलरी असे म्हणतात. याच्यामध्ये कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माइट, नीड, ऑट टू इत्यादी मॉडेल ऑक्झिलरी आहेत. उदाहरणार्थ ही कॅन वर्क हार्ड. कॅन करू शकणे. ही विल वर्क हार्ड इथे करू शकेल. ही विल वर्क हार्ड तो वर्क हार्ड करू शकेल. आणि ही मस्ट वर्क हार्ड जी त्याने हार्डवर्क करायला पाहिजे. आता अशा प्रकारे आपल्याला खाली अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे वी हॅव अ हॉलिडे टुमारो. प्रायमरी ऑक्झिलरी कुठला आहे? हॅव. रीना इज इंजर्ड बॅडली. याच्यामध्ये इज आलेलं आहे. दिस इज ऑल्सो प्रायमरी ऑक्झिलरी. यू मस्ट वेअर क्लीन क्लोथ्स. मस्ट मॉडेल ऑक्झिलरी. नंबर 4 शी शूड टॉक पोलाइटली. याच्यामध्ये शूड मॉडेल ऑक्झिलरी. नंबर 5 दे डिड नॉट हेल्प मी. डिड शब्द आलेला आहे. डिड इज अ प्रायमरी ऑक्झिलरी. नंबर 6 अ बिग थॉर्न हॅड पियर्स द लॉयन्स टो. याच्यामध्ये हॅड प्रायमरी ऑक्झिलरी आलेला आहे. नंबर 7 द लॉयन वॉज केज्ड. याच्यामध्ये वॉज दिस इज ऑल्सो अ प्रायमरी ऑक्झिलरी. नंबर 8 Androcles did not like his master. Did, this is primary auxiliary. And number 9 they could not leave him. Could model auxiliary. Number 10 he would no longer be a slave. Would, this is a model auxiliary. The slaves were forced to work. Where, this is primary auxiliary. And number 12 we should show kindness to animals. So should is a model auxiliary. यानंतरचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.